तुम्हाला ध्रुव या पुस्तकावर काही प्रश्न सांगणार आहे. ते तुम्ही शांतचित्ताने ऐकून घ्यावे अशी माझी नम्र विनंती. मित्रांनो, मी जे गोष्टीचे सारांश सांगणार आहे किंवा म्हणजे सांगणार आहे ते तुम्ही ऐकावे अशी माझी नम्र विनंती. मी पुन्हा सांगते कारण की ती खूप मोठा आहे मला वाटते. म्हणजे एका उत्तरनबाद नावाच्या राज्यात एक राजा राज्य करीत असतो. त्याच्या 2 पत्नी असतात. त्याची आवडत्या पत्नीचे नाव सुरती होते व नावडत्या पत्नीचे नाव सुरती होते. त्याला व त्या दोघींनाही एक पुत्र होते. सुरतीच्या पुत्राचे नाव उत्तम होते व सुरतीच्या मुलाचे नाव ध्रुव होते. ते दोघेही खूप चांगले होते व राजा तिच्या दोघांची एकतेने वागत असे. पण ध्रुव व उत्तम हा सर्वांचाच लाडका होता. तर ध्रुव हा गुणी मुलगा व सर्वांचा लाडका होता पण गुणीही होता. तो सर्वांचा ऐकत असे आणि हे सुरतीला अजिबात पटत नसे. आज मी पंडित जवाहरलाल नेहरू या पुस्तकाचे ते तुम्ही या पुस्तकाचे लेखक रमेश मधुकर. क्षेत्र किंवा पवित्र स्थान म्हणतात. त्यापैकी एक म्हणजे प्रयाग अथवा अलाहाबाद. या ठिकाणी एक ब्राह्मण कुटुंब राहत होते. पंडित म्हणून प्रसिद्ध असलेल्या या कुटुंबात मोठीबाई आणि त्यांची आणि स्वरूपांचे जोडपे होते. यांना 14 नोव्हेंबर 1889 रोजी एक मुलगा झाला. त्याचे नाव जवाहर असे ठेवले गेले. त्यांचे मूळ आडनाव कौर असे होते. काश्मीरमध्ये राहत होते. या कौल घराण्यातील लोक संस्कृत आणि पर्शियन भाषेचे विद्वान होते. एकदा दिल्लीच्या बादशाह